नमस्कार. मी आता इथे आधारवाडीला हनुमान मंदिर इथे आलेलो आहे. इथे मुख्य म्हणजे आपण बघाल की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू ते म्हणजे SIR जे आहे ते केंद्र शासनाने चालू केले. त्याच्यामध्ये जे निवडणुकीमध्ये जी नावं जी आहेत त्याचं पूर्ण पुन्हा नव्याने त्याची नोंदणी करणं चालू आहे आणि 29 तारखेपर्यंत जी डेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी BLO नेमलेले आहेत. जे BLO सगळ्या ठिकाणी जाऊन बरोबर जाऊन ही माहिती कलेक्ट करतायत आणि ते फॉर्म भरतायत. आता इथे जे आहेत या ठिकाणी हे काम चालू आहे. त्या ठिकाणी हे BLO आहेत, इकडे BLO आहेत आणि यांच्याकडे काही एरिया काही फॉर्म दिलेले आहेत त्याप्रमाणे ते इथे हे करतायत. तर आपण इथे एक सुजित पाटील म्हणून BLO आहेत त्यांच्याशी बोलतो आहे. सुजितजी, कधीपासून तुम्ही काम करता इथे? आता 2 तारखे या महिन्यापासून सुरू झालं आहे स्टार्टिंगपासून. मला वाटतं तुम्ही दादरहून इथे येतात नाही, वरळीहून? हो, मुंबईहून येतो. हां, मुंबईहून येतात. बघा, वरळीहून मुंबईहून येतात, दिवसभर इथे असतात आणि मग संध्याकाळी ते जातात. त्यांना पहिल्यांदा ते इथे निवडणुकीच्या याच्यामध्ये काम करतायत आणि कुठे न थकता खूप उत्साहाने काम चालू आहे त्यांचं. त्यांच्याकडे किती जणांचं काम आहे सर तुमच्याकडे? आता 1000 जणांचे फॉर्म आहेत. 1000 जणांचे फॉर्म आहेत आणि आत्तापर्यंत किती पूर्ण झाले साधारण अंदाजे? 400च्या आसपास झाले. 400 आसपास झाले. म्हणजे अजून 600 फॉर्म करायचे आहेत आणि हो, सगळ्यात किचकट काम म्हणजे ते शोधून त्यांना कॉन्टॅक्ट करणं, ते येणं आणि जोपर्यंत सगळ्यांचं होत नाही तोपर्यंत त्यांना करायला पाहिजे. खूप जणांचे ॲड्रेस पण आता शिफ्ट झाले आहेत. अजून अपडेट नसल्यामुळे लय प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे आता कुठल्या याद्या आहेत सर? सर्व आधार कल्याण नाही, तुमच्याकडे काही याद्या असतील ठराविक 70 नंबर वगैरे असं काहीतरी? असं आता कसं झालं आहे ते हां. नंबरनुसार नाही, आता खूप एरिया झाले, 13-14 एरियानुसार एकाकडे वेगवेगळे प्रकार. तर आता ह्या ज्यांना कोणाला यायचं आहे तुम्हाला भेटायचं आहे त्यांनी काय काय आणायला लागेल बरोबर सोबत? वोटिंग कार्ड आणा, वोटिंग कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स फॉर्मवरच जोडतात. आधार कार्डची झेरॉक्स. अजून काय लागेल का? फोटो लागेल. हो, त्या फॉर्मवर दोन्ही फोटो लागेल. अच्छा अच्छा अच्छा. पण काय तुम्हाला सध्याच्या वाटतंय का पूर्ण होईल व्यवस्थित, का अजून एक्सटेन्शन करायला लागलं असं वाटतंय? हां, आता बघूया. आम्ही ते चालू करतोच आहे. आता अजून जेवढं फास्ट होतं तेवढं आम्ही दिवसभर थांबून करतोच आहे. अच्छा 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 अच्छा. बाकीचे पण दिले. तुमचं नाव काय दादा? एकनाथ विठ्ठल यादव. एकनाथ विठ्ठल. तुम्ही नाव ह्याच्याकरता आलात काय फॉर्म भरायला? मिळाला का तुमचा नंबर इथे? ते शोधता येतात. शोधतायत तुम्ही? आतापर्यंत दर यायला इलेक्शनला वोटिंग करत होता? करत होतो प्रत्येक. अच्छा अच्छा. तुमच्या इथे कोणतं वोटिंग राहिलं वगैरे असं होतं का घरात वगैरे? सर्वांचे सगळ्यांचं होत होतं? मुलाचं, सुनेचं आणि मिसेसचं 4. बरं बरं बरं. ताई, तुम्ही कुठून आलात? तुम्ही पण BLO आहात? मग हां हां, श्यामल गायकच्या ऑफिसमधून आला, मदत करायला आलात? वा वा वा, छान छान. BLO शोधून द्यायला. बरं 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 बरं. एकनाथ विठ्ठल यादव ना? हां, एकनाथ विठ्ठल. बरं 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 बरं. मग ते पण तसेच आहेत का मॅडम? हे पण सगळे श्यामल गायकच्या ऑफिसमध्ये? हे BLO आहे. हे BLO आहे. अच्छा अच्छा. बघा, इथे पण BLO आहे त्या ठिकाणी. तर तुम्ही पण BLO आहात का? हो. तुमचं नाव काय? रमेश सांबरे. रमेश सांबरे. हां. कुठल्या एरिया तुमच्याकडे आहे? माझ्याकडे आदरवाडी. आणि तुम्ही कुठून येता? भिवंडी. भिवंडीहून येता. हां. बरं बरं. किती झाले तुमच्याकडे आता या फॉर्ममध्ये पूर्ण? 1000 असेल तुमच्याकडे फॉर्म? हां, 982. त्यातले किती झाले पूर्ण आत्तापर्यंत? आता 345. काय काय अडचणी येतात तुम्हाला हे करताना? आता एक एरिया इकडचा इकडचा खूप म्हणजे प्रॉब्लेम आहे. कसं काय करणार तुम्ही पूर्ण? जेवढं शक्य होईल तेवढं प्रयत्न चालत. सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 12 वाजेपर्यंत त्या फोन येतात आणि काम करत पूर्ण करायला लागतं. घरी किती वाजता आता मग सगळं पूर्ण करून? आता 8-9 वाजता. 8-9 वाजता. हां. बरं 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 बरं. हे बघा, इथे हे सगळं चालू आहे. इथे आपले स्थानिक नगरसेवक आहेत श्यामल गायकर म्हणून, त्यांचे सहकारी इथे आलेले आहेत मदत करण्याला. काय नाव तुमचं दादा? अभिनंदन तिवारी.
अभिनंदन तिवारी. आता श्यामल गायकर याच्यामध्ये तुम्ही आलात का? अच्छा अच्छा अच्छा. आणि तुम्ही बी एलो आहात का? काय नाव तुमचं? वर्षा भाटे. अच्छा, तुम्ही कुठून येता? मी कल्याणमध्ये कल्याणमध्ये येता. तुमच्याकडून 1000 फॉर्म असतील. आधार आहे. कसं काय प्रतिसाद मिळतोय? लोक येतात स्वतःहून? त्यांचं त्यांना माहिती कशी मिळते पण तुम्ही इथे बसलात वगैरे? ते कॉल करतात, त्यांचे आमचे नंबर पब्लिश हां. त्याच्यावरून ते कॉल करतात, त्याच्यानुसार ते येतात. त्यांच्याकडे आता इलेक्शनचं कार्ड नाही, त्यांनी काय करायचं? तर त्याला शोधणं पण कठीण आहे. त्यांचं हां, आधार कार्डवरून कळेल त्यांचं? आधार कार्डवरून त्यांचं सर्च नेममध्ये करायला लागणार. अच्छा, काही जण सर्च नेममध्ये पण नाही आहे, मग काय करायचं? मॅडम सर्च नेममध्ये नाही येत. नाही, नावावरून सर्च होतो. तुमचा मोबाईल नंबर अपडेट असेल तर मोबाईललाही OTP नाही नाही, आता माझी आई 94 वर्षाची आहे. बरोबर. तिचं ओळखपत्र आहे इलेक्शनकडं, पण त्याच्यात MT काहीतरी सुरुवात आहे त्याला. ते नावच त्याला मिळत नाही म्हणतात ते सर्चमध्ये. तुम्हाला इलेक्शन ऑफिसला हेड ऑफिस आहे पोद्दारपूरला. कुठे आहे? पोद्दारपूर. तिथे जायला लागेल का? हां, तिथे जाऊन बघावं लागेल. अच्छा अच्छा, धन्यवाद. हे सगळं चांगलं चाललं आहे. माझा आपल्या नागरिकांना सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि त्यांनी आपापले BLO कुठे आहे त्याची माहिती ठिकठिकाणी लावलेली आहे, तरी बघून त्याच्यामध्ये चौकशी करून त्या ठिकाणी जावं. सगळ्यांच्या सहभागाच्या, सगळ्यांच्या सहकार्याशिवाय होणार नाही पूर्ण लवकर आहे. 29 तारीख दिली आहे, पण मला नाही वाटत 29 तारखेला हे पूर्ण होईल. आतापर्यंत निम्मं काम पण पूर्ण झालेलं नाही आहे. धन्यवाद. ओके सर, धन्यवाद.